हाय फ्रेंड्स, बघा 60 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स आपण पाहतोय. आजचा आपला 22वा व्हिडिओ आहे. याच्या पूर्वीची व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ पाहिलेला होता. म्हणजे भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया, एखादी गोष्ट तुम्ही केलेली असेल हे सांगण्यासाठी या काळाचा वापर करतो. प्रत्येक वाक्य कशा प्रकारे रूपांतरित करायचं, प्रत्येक वाक्याचं कसं प्रश्नार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, WH प्रश्नार्थी वाक्य बनवायचं हे आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. आज आपण सरावासाठी काही उदाहरणं तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे. तो परदेशात गेलेला असेल. बघा, हा काय शिकत असताना आपल्याला असं वाटतं की अंदाज लावला जातोय. तो परदेशात गेलेला असेल. कदाचित तो आता परदेशात गेलेला असेल पण मला माहीत नाही हे सांगण्यासाठी पण आपण याच प्रकारे वाक्य बोलत असतो. परंतु हे वाक्य मी भविष्यकाळासाठी बोलतोय. म्हणजे तो सोमवारी परदेशात गेलेला असेल, सोमवार येणार आहे, किंवा तो उद्या परदेशात गेलेला असेल. मी भविष्यकाळामध्ये पूर्ण झालेल्या क्रियेबद्दल, गोष्टीबद्दल बोलतोय. आणि एक असतं ते अंदाज लावण्यासाठी बोलतो. ते जे वाक्य असतात ते वेगळ्या प्रकारे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केले जातात. हे पण तुम्हाला शोधता आले पाहिजेत. ठीक आहे, ह्या वाक्यामधला फरक तुम्हाला समजला पाहिजे. बघा, तो परदेशात गेलेला असेल. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना तुम्ही सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार, त्याच्यानंतर विल किंवा शाल लिहिणार, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहिणार, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स लिहिणार. हे फॉर्म्युला आहे, आपण मागं पाहिलेलाच आहे. बघा, सुरुवातीला सब्जेक्ट आहे तो म्हणजे ही, त्याच्यानंतर विल, त्याच्यानंतर हॅव, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापद काय? गेलेला, जाणे, त्याचं तिसरं रूप गोन, आणि परदेशात ॲब्रोड. अशा प्रकारे ही विल हॅव गोन ॲब्रोड आणि प्रश्नचिन्ह. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे. आपण तो प्रकल्प पूर्ण केलेला असेल. आपण म्हणजे वी, त्याच्यानंतर शाल, वी आणि आई समोर आपण शालचा वापर करतो. याच्यासमोर विलचा सुद्धा वापर केला जातो. त्याच्यानंतर हॅव, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापद काय? पूर्ण करणे, कंप्लीट, त्याचं तिसरं रूप कंप्लीटेड, आणि तो प्रकल्प म्हणजे दॅट प्रोजेक्ट. वी शॅल हॅव कंप्लीटेड दॅट प्रोजेक्ट. ठीक आहे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे. मी नोव्हेंबरपर्यंत हे पुस्तक लिहिलेले असेल. आय, सब्जेक्ट, शाल, हॅव, लिहिणे, राईट, त्याचं तिसरं रूप रिटर्न, हे पुस्तक, दिस बुक, नोव्हेंबरपर्यंत, बाय नोव्हेंबर. ठीक आहे. अशा प्रकारे आय शॅल हॅव रिटर्न दिस बुक बाय नोव्हेंबर आणि फुल स्टॉप. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे. आत्तापर्यंत शोधपथकाने चित्र डोळ्याखालून घातलेले असेल. बघा, सब्जेक्ट कोण आहे? शोध पथक म्हणजे द डिटेक्टिव्ज. विल हॅव, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, डोळ्याखालून घालणे, पाहणे, व्ह्यू, त्याचं तिसरं रूप व्ह्यूड, चित्र, द पिक्चर, आणि आत्तापर्यंत बाय नाव आणि फुल स्टॉप. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे. मुले संध्याकाळपर्यंत काम संपवतील, किंवा मुलांनी संध्याकाळपर्यंत काम संपवलेले असेल. दोन्ही प्रकारे वाक्य बोलतो. सुरुवातीला सब्जेक्ट द बॉयज, मुले. विल हॅव, संपवणे, पूर्ण करणे, फिनिश, काम, द वर्क, आणि संध्याकाळपर्यंत बाय द इव्हिनिंग आणि फुल स्टॉप. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे. मित्रांनी आत्तापर्यंत सगळा भाग फिरलेला असेल. द फ्रेंड्स, मित्र, सब्जेक्ट, त्याच्यानंतर विल हॅव, त्याच्यानंतर फिरलेला एखादा भाग वगैरे फिरणे, रोम, त्याचं तिसरं रूप रोम, सगळा भाग, द इंटायर एरिया, आणि आत्तापर्यंत बाय नाव आणि फुल स्टॉप. हे बघा, पुढचं वाक्य आहे. रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांनी कादंबरी वाचलेली असेल. बघा, कादंबरी वाचण्याचं काम विद्यार्थी करतात. आपलं सब्जेक्ट आहे विद्यार्थी म्हणजे द स्टुडंट. त्याच्यानंतर विल हॅव, त्याच्यानंतर वाचणे, रीड, त्याचं तिसरं रूप रेड. बघा, स्पेलिंग सेम आहे, उच्चार वेगळा असतो. रीड, रेड आणि रेड, तिन्ही क्रियापदाचं वाचन. अशा प्रकारे.
त्याच्यानंतर कादंबरी द नॉवेल आणि रात्रीपर्यंत बाय टू नाईट, अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, सोमवारपर्यंत व्यवस्थापकांनी हप्ता भरलेला असेल. सब्जेक्ट कोण आहे? व्यवस्थापक म्हणजे द मॅनेजर. विल हॅव हप्ता भरणे, पे त्याचं तिसरं रूप पेड. हप्ता म्हणजे काय? द इन्स्टॉलमेंट. आणि सोमवारपर्यंत बाय मंडे आणि फुल स्टॉप. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, आत्तापर्यंत पक्षी त्यांच्या घरट्याकडे परतलेले असतील. बघा आज सकाळी वाक्य बोलतोय, हे वाक्य, आणि बोलतोय ते उद्या सकाळपर्यंत. हे जे आहे ना आत्तापर्यंत, ते उद्या सकाळपर्यंत बद्दल बोलतोय मी. ठीक आहे. आणि जर मी आत्तापर्यंत म्हणजे या ठिकाणी वाक्य बोलतोय आणि याच ठिकाणी एखादी घटना घडलेली असेल तर त्यावेळेस मी अंदाज सांगत असतो. हा फरक तुम्ही समजून घ्या. तर काय वाक्य, आत्तापर्यंत पक्षी त्यांच्या घरट्याकडे परतलेले असतील. पक्षी म्हणजेच द बर्ड्स. विल हॅव परतणे, त्याचं तिसरं रूप रिटर्न. त्यांच्या घरट्याकडे टू देअर नेट्स आणि आत्तापर्यंत बाय नाव आणि फुल स्टॉप. द बर्ड्स विल हॅव रिटर्न टू देअर नेट्स बाय नाव. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, दुपारपर्यंत खेळाडूंनी त्यांचा सराव थांबवलेला किंवा संपवलेला असेल. खेळाडू म्हणजे कोण? द प्लेयर्स. विल हॅव स्टॉप देअर प्रॅक्टिस त्यांचा सराव, आणि बाय आफ्टरनून दुपारपर्यंत, अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, आत्तापर्यंत श्री भाटींनी ड्रेस शिवलेला असेल. श्री भाटी सब्जेक्ट म्हणजे मिस्टर भाटी. विल हॅव शिवणे टीच, त्यात तिसरं रूप काय? टीच. ड्रेस द ड्रेस, आणि आत्तापर्यंत बाय नाव आणि फुल स्टॉप. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, त्यांना दुपारपर्यंत पार्सल मिळालेले असेल. सब्जेक्ट त्यांना दे, त्याच्यानंतर विल हॅव, त्याच्यानंतर गॉट द पार्सल, आणि दुपारपर्यंत बाय आफ्टरनून आणि फुल स्टॉप. दे विल हॅव गॉट द पार्सल बाय आफ्टरनून. त्यांना दुपारपर्यंत पार्सल मिळालेले असेल. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, आत्तापर्यंत पाहुण्यांनी दुपारचे जेवण केलेले असेल. द गेस्ट सब्जेक्ट विल हॅव इटन दुपारचे जेवण, द लंच, आणि आत्तापर्यंत बाय नाव. द गेस्ट विल हॅव इटन द लंच बाय नाव फुल स्टॉप. आत्तापर्यंत पाहुण्यांनी दुपारचे जेवण केलेले असेल. बघा पुढचं वाक्य आहे, सायंकाळपर्यंत त्यांनी भाजी आणलेली असेल. दे सब्जेक्ट आहे, भाजी आणण्याचं काम कोणी केलं आहे? त्यांनी, म्हणजे हे सब्जेक्ट. दे विल हॅव ब्रॉट, ब्रिंग म्हणजे आणणे, त्याचं तिसरं रूप ब्रॉट द व्हेजिटेबल्स भाजी, आणि संध्याकाळपर्यंत बाय इव्हिनिंग आणि फुल स्टॉप. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, आत्तापर्यंत दुकानदारांनी त्यांची दुकाने उघडलेली असतील. द शॉपकीपर्स दुकानदार. ठीक आहे. शॉपकीपर्स अनेक वचन आहे, हेच लागलेलं आहे, एकापेक्षा जास्त. त्याच्यानंतर विल हॅव उघडणे ओपन, त्याचं तिसरं रूप ओपन, आणि देअर शॉप्स त्यांची दुकाने बाय नाव आत्तापर्यंत. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, आत्तापर्यंत सुप्रिया निघून गेलेली असेल. सुप्रिया सब्जेक्ट आहे. विल हॅव निघून जाणे, लिव्ह त्याचं तिसरं रूप लेफ्ट, आणि आत्तापर्यंत बाय नाव आणि फुल स्टॉप. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, मिनल तुझ्या पार्टीसाठी आलेली असेल. मिनल सब्जेक्ट मिनल. विल हॅव एने कम, त्याचं तिसरं रूप पण काय? कम. कम, केम आणि कम, तिन्ही रूप लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुझ्या पार्टीसाठी फॉर युअर पार्टी आणि फुल स्टॉप. मिनल विल हॅव कम फॉर युअर पार्टी. मिनल तुझ्या पार्टीसाठी आलेली असेल. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, त्यांनी या पावसाळ्याचा आनंद लुटला असेल. त्यांनी दे विल हॅव आनंद लुटणे, मजा घेणे, एन्जॉय, त्याचं तिसरं रूप एन्जॉयड, आणि पावसाळ्याचा द मान्सून फुल स्टॉप. तिने लग्नाची साडी खरेदी केली असेल. शी कोणी खरेदी केली? तिने, म्हणजे ती सब्जेक्ट, त्याच्यासाठी शी. त्याच्यानंतर विल हॅव बॉट
बाय म्हणजे विकत घेणे, त्याचं दुसरं आणि तिसरं बॉट येतं. ठीक आहे, बॉट. हर वेडिंग साडी, तिची लग्नाची साडी तिनं खरेदी केलेली असेल. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, हिमेश कंपनीत रुजू झाला असेल. हिमेश सब्जेक्ट हिमेश, विल हॅव रुजू होणे म्हणजे जॉईन, त्याचं तिसरं जॉईन आणि कंपनी द कंपनी. हिमेश विल हॅव जॉईन द कंपनी. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, मी माझे काम मेपर्यंत संपविले असेल. बघा मी सब्जेक्ट आहे, मी म्हणजे कोण, आय. त्याच्यानंतर शॅल हॅव, त्याच्यानंतर संपवणे फिनिश, त्याचं तिसरं फिनिश. माझे काम माय वर्क आणि मेपर्यंत बाय मे आणि फुल स्टॉप. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, ते सामना जिंकले असतील. ते म्हणजेच दे, त्याच्यानंतर विल हॅव, जिंकणे विन, त्याचं तिसरं ओन आणि द मॅच. दे विल हॅव ओन द मॅच, ते सामना जिंकले असतील. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, आपण माझ्या बहिणीला पुढील रविवारपर्यंत भेटलेलो असू. सब्जेक्ट कोण आहे, आपण म्हणजे वी, त्याच्यानंतर शॅल हॅव, त्याच्यानंतर मेट माय सिस्टर बाय नेक्स्ट संडे. अशा प्रकारे वी शॅल हॅव मेट माय सिस्टर बाय नेक्स्ट संडे. आपण वी शॅल हॅव, त्याच्यानंतर मीट भेटणे, त्याचं तिसरं मेट, माझ्या बहिणीला माय सिस्टर आणि पुढील रविवारपर्यंत बाय नेक्स्ट संडे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तू डॉक्टरांशी बोलला असशील. तू म्हणजे यू, त्याच्यानंतर विल हॅव, त्याच्यानंतर स्पीक, त्याचं तिसरं स्पोकन आणि डॉक्टरांशी टू द डॉक्टर फुल स्टॉप. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, मनीषाने तिचे स्वतःचे ब्युटी पार्लर उघडले असेल. मनीषा सब्जेक्ट, त्याच्यानंतर विल हॅव, त्याच्यानंतर उघडणे ओपन, त्याचं तिसरं ओपन. हर ओन ब्युटी पार्लर, तिचे स्वतःचे ब्युटी पार्लर. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, त्यांनी 2 महिन्यात आपला बंगला रंगविला असेल. बघा त्यांनी, दे विल हॅव पेंटेड और बंगलो इन 2 months. ठीक आहे, 2 महिन्यात, इन 2 months. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तिनं तिचे जुने घर विकले असेल. तिने शी विल हॅव विकणे सेल, त्याचं तिसरं सोल्ड. तिचे जुने घर हर ओल्ड हाऊस आणि फुल स्टॉप.